आज खरं आमच्या वहिनी सुनीता सोनू कदम यांच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे हजर आहात। आमच्या उंबर्डे बौद्ध उत्कर्ष मंडळातर्फे या आमच्या वहिनींना खूप खूप शुभेच्छा। अशाच प्रकारे त्यांनी 100वी गाठावी ही आमची सदिच्छा। खरं म्हणजे आजच्या ह्या निवेदकांनी साहेबांनी आता एक उल्लेख केला की सगळे उंबर्डेकर फार कलाकार आहेत म्हणून मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो की आमचे संदेशचे वडील हे फार ट्रम्पेट चांगल्या पद्धतीने वाजवायचे आणि आमचे सर्व हे कलाकार आमचे उंबर्डेकर कोण ट्रम्पेट होते कोण सॅक्सोफोन होते। खरं म्हणजे आमचं एक बँड पथक होतं 20 वर्षापूर्वी आणि त्यावेळी सर्व आमचं हे संदेशचे वडील वगैरे ते आमचे ट्रम्पेट एवढ्या चांगल्या पद्धतीने वाजवायचे की ते आम्हाला फारच म्हणजे अभिमान वाटायचा त्यांचा त्याही वयामध्ये। म्हणजे असं नव्हतं की ते तरुण होते की 22-25, खरं म्हणजे त्यावेळी त्यांचं वय होतं 45-50 पण त्यावेळची ट्रम्पेटची त्यांची फूक ट्रम्पेटच्या ज्या नोटेशन्स त्यामुळे प्रत्येक उंबर्डेकर जे आहेत ते कलाकारच आहेत। जसा भाऊ कदम जो आहे तो माझ्या बहिणीचा मोठ्या बहिणीचा मुलगा। तर ही सर्व जी नातेवाईक मंडळी किंवा सर्व काही याच्यामध्ये मंडळी आहेत ती सर्व कलाकार आहेत त्याबद्दल मी धन्यवाद करतो। खरं म्हणजे तुम्ही त्याचा उल्लेख केलात आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। थँक्यू। आणि मी जे बोललो ते खरं तर दादाने मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तुम्हाला ह्या सोहळ्यामध्ये जे दिसतंय ते म्हणजे आमचे सगळे कलाकार आहेत आणि उंबर्डेकर भावकी यामध्ये कलाकारांची खाण आहे आणि त्याचे मूळ मला कळलं आता सरांनी सांगितलं ते आहेत की ट्रम्पेट वाजवणारे तुमच्याच कुटुंबातले म्हणजे तुमच्या घरातले ज्येष्ठ मंडळी आहेत बाबा आहेत तर त्यांचं खरंच अभिनंदन। त्यांच्यामुळे ही कलाकार मंडळीसुद्धा घडलेली आहेत। आणि सर इतके मोठा विद्याविभूषित आहात तुम्ही आणि चेअरपर्सन आहात तुमच्या गावातल्या भावकीचे तर तुमचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि मला वाटतं सर्व सुनांनी मुलीने आईंना मंचावरती घेऊन यायचं आहे। नातवंडांनी सुद्धा त्यांना घेऊन आलं तरी सोबत बरं वाटेल। आणि आता त्यांची एंट्री होते ज्यांच्यासाठी आपण सर्वजण इथे आलेला जरा जोरदार टाळ्या उभं राहून आपण सर्वांनी वाजवल्यात त्यांच्यासाठी जरा सगळ्यांनी उभं राहूया आपण आणि जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादासह त्यांचं स्वागत करूया। स्वागत आहे आई सुनीता सोनू कदम यांचं या मंचावरती 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। मनातला भाव आणि सर्वांचा स्वभाव तुमच्या चरणी वाहून आज या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे सदिच्छा मोठ्यांचे आशीर्वाद प्रेम या सगळ्यांच्या या भरतीनं हा सोहळा सजलेला आहे आणि हा 75वा वाढदिवस अगदी वाखाणण्याजोगा ऐतिहासिक झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आता नातवानं आजीसाठी कविता लिहिली आहे आणि दोन्ही नातू या मंचावरती केक कटिंग पूर्वी त्या ओळी आपणासमोर सादर करणार निकुंज आणि अर्णव। आम्ही या प्रसंगासाठी एक कविता सादर करत आहोत तुमच्यासमोर। हॅलो। एका छोट्याशा घरात तिने गरिबीशी झुंज दिली। आधी होती कारभारीण आता आई ती झाली। फार कष्ट करून सुद्धा ती कधी नाही थकली। निर्मळ मन ठेवून तिने घरातली माणसं जपली। शाळा कधी न शिकली ती पण संस्काराची खाण आहे। जरी होती ती निरक्षर तरी जगाची तिला जाण आहे। पोटाला चिमटा देऊन तिने 4 लेकरांना घडवले। स्वतः तापली उन्हात मात्र पण त्यांनी सावलीतच सगळ्यांना वाढवले। सुखाच्या या प्रवासात मग सुनांचे पाऊल पडले आणि सासू सुनांचे नाते अगदी विश्वासाने घडले। सासू सुनांच्या नात्यात इथे एक मैत्रीची एक गोडी, आई आणि लेकीच्या प्रेमाची जणू नवी ही जोडी। कष्टाच्या या वाळवंटात आता सुखाची गंगा आहे। तिच्या आशीर्वादानेच घराला हा रंग आहे। मुलांच्या यशोशिखराने तिचे दुःख आता हरले, सोसलेले ते दिवस आता भूतकाळातच उरले।
लेकरं जपतायत तिला जसा देवाचा गाभारा, मिळतोय तिला आता प्रेमाचा शीतल वारा. ज्या ज्या हातांनी कष्ट केले तिथे आता सौभाग्य आहे. अशा थोर आजीचे नातू असणे हेच आमचे भाग्य आहे. हेच आमचे भाग्य आहे. हेच आमचे भाग्य आहे. निकुंजने लिहिलंय, जरा टाळ्या सुद्धा जोरदार झाल्या पाहिजेत, कारण का सोपं नसतं एखादी गोष्ट शब्दात साकारणं. बाबांचे डोळे ओलावले, जे जसं घडलं त्यातलं अचूक कमी शब्दात मोजक्या वेळात आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर साकार केलं. आई, सुनबाईंच्या सुद्धा डोळे दाटलेले आहेत आणि त्यात पाणी सुद्धा. आई, नाही मी काही नाही बोलणार, काही बोलायची गरजच नाही. डोळ्यातले अश्रूच सारं काही सांगून गेलेलं आहे. अश्रूंना शब्दांची गरज कधीच लाभत नाही आणि ते आनंद अश्रू आज तुमच्या समोर तरळताना तुम्हाला दिसत आहेत. फक्त टाळ्यांचा गडगडाट तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित करतो. या दोघांनी खूप छान लिहिलं, म्हणजे तू लिहिलं छान आणि तुम्ही दोघांनी प्रेझेंट खूप छान केलं आहे. सगळी नातवंड, संपूर्ण कुटुंब इथे मंचावर आहे. आता केक कटिंगला आपण सुरुवात करतो. संदेश दादा, केक कटिंग होत आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. आप सब लोग भी साथ में गा सकते हैं. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, जिए हजारों साल, ये मेरी है. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, हाँ हाँ हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. मेरे मम्मी का नाम भी सुनीता है, उसके लिए गाना बनाया शायद. ला 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 ला. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. क्या मिसाल दूं ऐसे ही नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए. तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके
से क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. ओहो Happy birthday to you. आहा Happy birthday to Happy birthday to you. ला 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 फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। पैगाम भेजा, दुआ है ये खुदा करे, ये शोक तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to सुनीता, Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपण जी साथ दिली खरोखर अविस्मरणीय. थँक्यू सो मच. अजून थोडा प्रोग्राम पुढे बाकी आहे, पण तोपर्यंत आपण जेवण करून घेऊया. सर्वांचे मनापासून धन्यवाद. कार्यक्रम थोडा उशिरा चालू झाला तरीही तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, थोडा संयम बाळगलात. सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद.